नमस्कार, मी स्वराज जोगर मालकूम राणा दळवी. आज आपण दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात आलेलो आहे आणि आमचे मित्र कांगणे फॅमिलीकडे आपण आलेलो आहे. आणि ह्या प्लॉटमध्ये आज व्हिडिओ काढायचा उद्देश असा आहे की आज त्या आमच्या वहिनी यांच्या गृहमंत्री पण इथं घरी आहेत, तर आपण त्यांच्याशी बोलू. विलासराव ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव विलास भिकाजी कांगणे, राहणार नाळवाडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. तर ही आपली क्रिम्सनची बाग आहे. तर या अशा पद्धतीनं आहे. इतरही बागा खूप चांगल्या आहे साहेबांच्या मार्गदर्शनानं. बरं विलासराव, आपल्याकडं आता जे बाग आहे टोटल बगीचे किती आहे? माल असलेला बाग किती आता आपल्याकडे 20 एकर आहे. 20 एकर आहे. आणि 20 एकरकडे सगळीकडे चांगला माल आहे. हो हो हो. बरं आपण आता हार्वेस्टिंग चालू झालंय. हो बरं. आणि म्हणजे आता आपली महिना दीड महिना हार्वेस्टिंग चालेल. चालते. बरं, ह्या वर्षी आपण विलासराव पाहतोय की सगळीकडे मे मध्ये प्रचंड पाऊस पडला होता. मे पासून 6 महिने पाऊस पडलेला आहे आणि लोकांचे 80% बाग उभे आहेत. परंतु आपले हे जे घराजवळचे सगळेच बाग पाहिले आपण, जिकडं खूप चांगला माल आलेला आहे. तर ह्याला जे आपण खरड ऑक्टोबरला कामं देता, तुम्ही करता नाही करता, काय तुमचं काय म्हणणं आहे? आता कसं आहे माहिती आहे का, तुमच्या मार्गदर्शनानं जसं आपलं हे झालं. आता या वर्षीचा एवढा भयानक कटू काळ होता. म्हणजे मेला पाऊस चालू झाला 5 मे पासून इथं, बरोबर ना. मागच्या वर्षी या प्लॉटवर आपण 11-12 टनापर्यंत ॲव्हरेज घेतला क्रिम्सनचा प्लॉट. आणि या वर्षी बी याची परिस्थिती याची आहे, म्हणजे अपेक्षा आहे 10 टनापर्यंत. ठीक आहे, 1-2 टन इकडे तिकडे झालं त्याचं कारण स्टोअर, पाऊस, निसर्ग येते. तर मग एप्रिलला बी प्रामाणिकपणे आपण तुमच्या सल्ल्यानं काम केलेलं आहे. सीजनला पण तुमच्या सल्ल्यानं डोस असतील काय तुम्ही सांगितलं त्या हिशोबानं असं केलंय. आणि असं जाणवलं नाही का बा आपल्याला त्या बागेला किंवा या निसर्गानं खूप विकलांगपणा आला किंवा हे झालं, असं तर काही प्रकार नाही. खूप चांगली परिस्थिती. ठीक आहे, थोडंसं प्रॉब्लेम आहे, नाही असं नाही, पण मग ठीक आहे, रेट आहे त्या हिशोबामध्ये त्या अर्थकारणाचं बजेट तिथं बसून. हा, म्हणजे मित्रांनो सांगायचा उद्देश असा की आता विलासरावने सांगितलं की मागच्या वर्षी 11-12 टन हार्वेस्टिंग होती आणि 11-12 टन हार्वेस्टिंग असून सुद्धा ह्या वर्षी 10 टन 10+ टन माल निघेल. आणि सगळ्या क्षेत्रामध्ये असं ॲव्हरेज निघेल. आणि वेगवेगळ्या व्हरायटी विलासरावकडं सीडलेस ह्या वेगवेगळ्या व्हरायट्या आहेत. आरा 15 आहे, आरा 36 आहे, क्रिम्सन आहे. म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. या सगळ्या व्हरायट्यांना आपण खरडच्या ऑक्टोबरचे डोस ड्रीप वगैरे फॉलो करता एकदम 100%. म्हणजे मित्रांनो, विलासराव असेल, वहिनी असेल, कैलासराव कांगणे असतील, ह्या लोकांकडे आम्ही एक 22-23 वर्षापासून कंटिन्यू फॉलोअप घेतो. आदर्श शेती आहे, प्रचंड प्रतिकूल परिस्थिती, प्रतिकूल क्लायमेटिक कंडिशन आहे, त्या कंडिशनमध्ये पण त्यांचं आदर्श काम असतं. आणि ज्यावेळेस कैलासराव बाहेरचं काम पाहतात, विलासराव बाहेरचं काम पाहतात, तर मी कायम पाहिलेलं आहे केव्हा मळ्यात आलो, वहिनी असतील, आई असतील, बाबा असतील, हे सगळे काय करतात, लेबरकडून प्रॉपर काम करून घेतात. आणि परमेश्वर कृपेनं त्यांच्या मेहनतीला खूप चांगली साथ मिळते. त्याच्यामध्ये आता आमचं संचन मोठं योगदान आहे. नाही त्याचं महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे. लेबर तुमच्या मागं उभं राहणं, प्रामाणिकपणे काम करून घेणं, बरोबर का नाही? घरचं सगळं काम करून घेता येत, बरोबर नाही. आणि आपण मालाची परिस्थिती पाहतो बा, खालून पूर्ण माल पाहतोय आपण, बरोबर, सगळी क्वालिटी चांगली आहे. तर नक्कीच विलासराव, तुमचं इतर आपल्या शेतकरी मित्रांना काय म्हणणं आहे? लोकांनी खरडचं काम असेल किंवा रिकटला आपल्या पद्धतीने 1 एकरला तरी प्रॅक्टिस केली पाहिजे. केलंच पाहिजे. नसल हे तर 50% तरी करा, 1 वर्ष करून पहा, नक्कीच त्याचं तुम्हाला बेनिफिट भेटेल. आणि जीवनातला वेळ वाया घालू नका, प्रॉपर कामं करा, चांगलं कोणाच्या तरी संपर्कात राहा, साहेबांसारख्याच्या संपर्कात राहून काम करा. नक्कीच तुम्हाला अडचणी, हे बघा आता यावर्षी म्हणजे हे उदाहरण आहे, बरोबर का नाही, का मागच्या वर्षी ज्या एवढ्या कटू काळामध्ये इथं अशी परिस्थिती आहे तुमच्या याच्यानं, बरोबर का नाही? चला, थँक्यू, धन्यवाद.